आणि ठेकेदाराला काहीच कारवाई नाही आणि लोकांवरती जे लोक मरतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल परत। त्यावेळेला खोटेनगरात तसंच झालं, त्या मॅडम आल्या होत्या तेव्हा त्या महिलांवरती गुन्हे दाखल झाले आणि ठेकेदारावरती गुन्हा दाखल नाहीये। जिथे ते रस्ता क्रॉस जसा कालिका मार्केटच्या पुढे जाऊन तिथे ते रस्ता क्रॉस होते ते टाकलेच गेले पाहिजे। कमीत कमी पट्टे जर मारले तरी समोरच्याला दिसतं तरी दोघी गोष्टींना कमीत कमी गाडी येते का त्या लोकांना तरी एक कंट्रोल होतं त्यांचं की बाबा रस्ता इथे क्रॉसिंग होते ट्रकवाल्यांना। जागे काय ते रस्ता रोको होतो म्हणजे असं झालेलं आहे की लोकांनी कोणी मरावं रस्ता रोको करावा मग आम्ही जागा व्हावं ही प्रथा चुकीचीच आहे। ही का अपेक्षा ठेवताय तुम्ही? मी परत सांगतो तुम्हाला, आम्ही तुमच्या प्रोटोकॉलच्या बाहेरचं काम सांगतोय का तुम्हाला? मी करणार तुम्हाला आज बी उद्या बी तुम्हालाच करायचंय, आम्ही काही करणार आहे का? जर तुम्हालाच करायचं तर मग उशीर का करता? लोक मेल्यानंतर का करता तुम्ही? अगोदरच करा ना, लोक मरण्याची का वाट बघताय तुम्ही? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।